विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मुंबई उच्च न्यायालय याकरता महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न बघायचे आहेत 50 गुणांसाठी. आपण देखील जेवढेही प्रश्न आहेत ते स्वतः अटेम्प्ट करू शकता. प्रश्न आणि ऑप्शन रीड करत असताना प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तसेच व्हिडिओच्या शेवटी आपले किती प्रश्न बरोबर आले ते देखील सांगत आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? ऑप्शन आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू की बी.एन. राव. तर लक्षात घ्या, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार हे ऑप्शन 4 बी.एन. राव आहेत. पुढील प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा पुढील हेतूने करण्यात आला. शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून. ब. भ्रष्टाचार रोखणे. क. नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणे. ड. लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर जो राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 आहे त्यासाठी कोणतं विधान बरोबर आहे? अ आणि ब, अ ब क की अ ब ड? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 4 अ ब आणि ड. म्हणजेच काय, भारताच्या शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून भ्रष्टाचार थांबावा आणि लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे या पर्पजने माहितीचा अधिकार 2005 हा आणला आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य की वरील सर्व मतदार? तर सांगायचे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 वरील सर्वच हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान देऊ शकतात. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू, सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? सांगा, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क की मालमत्तेचा हक्क? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 मालमत्तेचा हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात येत नाही. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे की राष्ट्रपती? तर भारतीय राज्यघटनेचे कलम 51 हे मूलभूत कर्तव्यांशी निगडित आहे. आणि विद्यार्थ्यांना जर आपल्याला डेली बेसिसवर चालू घडामोडीची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, ज्यावर आपण डेली सकाळी 6 वाजता 10 असे चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो स्पष्टीकरणासह. तसेच सायंकाळी 7 वाजता जे चालू घडामोडी प्रश्न आहेत दिवसभरातील त्यावर शॉर्ट्स व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि डॅश यांच्यातील दुवा आहे? विधानसभा, विधान परिषद, लोकसभा की मंत्रिपरिषद? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 4 मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यांच्यातील दुवा आहे. यानंतर पुढील प्रश्न, धन विधेयक प्रथम प्रस्तुत केले जाते दोन्ही सभागृहात, फक्त लोकसभेत, फक्त राज्यसभेत की फक्त राष्ट्रपतींकडून? तर धनविधेयक प्रथम प्रस्तुत केले जाते. योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 फक्त लोकसभेत. यानंतर पुढील प्रश्न, सनदी सेवकांना डॅश बनण्याची परवानगी नाही? संसद सदस्य, मुख्य निवडणूक आयुक्त, विद्यापीठाचे कुलगुरू की चौकशी आयोगाचे प्रमुख? तर सनदी सेवकांना संसद सदस्य बनण्याची परवानगी नाही. यानंतर पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते? 2,
10, 12 की 8? तर लक्षात घ्या, भारताच्या राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर 12 सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. यानंतर पुढील प्रश्न, राज्यपालांचा कार्यकाल किती असतो? 5 वर्ष. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत, राज्यपालांची इच्छा असेपर्यंत की मुख्यमंत्र्यांची इच्छा असेपर्यंत? तर विधान आहे अ ब अ क अ ड की ब क? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1. एक तर 5 वर्षांचं असेल किंवा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. पुढील प्रश्न, भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? 1969ला, 1951ला, 1975मध्ये की 1976ला? तर भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा ऑप्शन 4 1976मध्ये करण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न, कोणता दिवस जगात मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? 2 ऑक्टोबर, 15 मार्च, 15 ऑगस्ट की 10 डिसेंबर? तर लक्षात घ्या, 10 डिसेंबर हा जो दिवस आहे तो जगात मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर पुढील प्रश्न, स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते? स्थायी समिती, प्रभाग समिती, विषय समिती की नियोजन समिती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, प्रभाग समितीची निर्मिती केली जाते. पुढील प्रश्न, संसदेने भारतीय नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? 1950, 1952, 1955 की 1958? तर लक्षात घ्या, संसदेने भारतीय नागरिकत्वाचा कायदा हा 1955मध्ये संमत केला. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला? 72वी, 73वी, 74वी की 75वी घटनादुरुस्ती? तर लक्षात घ्या, 73वी घटनादुरुस्तीने पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थांचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन आहे? ऑप्शन आहेत 74वी घटनादुरुस्ती, मूलभूत हक्क, उद्देशपत्रिका की राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे. यानंतर पुढील प्रश्न, सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? 28, 8, 27, 8, 28, 9 की 29, 9? तर सध्या भारतीय संघराज्यात 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत नव्याने अंतर्भूत करण्यात आलेले शब्द खालीलपैकी कोणते? ऑप्शन आहेत समाजवादी, सार्वभौम, गणराज्य, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, न्याय, समानता की एकात्मता? सांगा यापैकी कोणते शब्द ॲड करण्यात आले आहे? याचं डायरेक्ट उत्तर सांगून देतो मी. अ, आ आणि औ हे जे शब्द आहे ते ॲड करण्यात आले आहेत. म्हणजेच काय, समाजवादी, त्यानंतर धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे जे शब्द आहे ते अंतर्भूत करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? ऑप्शन आहेत पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती की मुख्य न्यायमूर्ती? तर लक्षात घ्या, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती ही ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती करतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे टार्गेट अचीव करण्याकरिता तुम्ही आम्हाला मदत करायची आणि ज्यांना शक्य असेल तर ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, राज्याचे राज्यपाल डॅश असतात? ऑप्शन 1, राज्य विधानमंडळाकडून निर्वाचित, पंतप्रधानांकडून नामनिर्देशित, राष्ट्रपतींकडून नियुक्त की यापैकी कोणतेही नाही? तर लक्षात घ्या, राज्याचे राज्यपाल हे ऑप्शन 3 राष्ट्रपतींकडून नियुक्त असतात. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे? ऑप्शन आहेत 3ऱ्या भागात, 1ल्या भागात, 4थ्या भागात की 2ऱ्या भागात? तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल आणि कमेंट करा. तर राईट आन्सर आहे 4थ्या भागात.
यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही. कोणत्या आहेत या निवडणुका? लोकसभा निवडणुका, राज्यसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका की राष्ट्रपती निवडणूक? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. यानंतर पुढील प्रश्न, घटक राज्याचे महाअधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल की पंतप्रधान? तर लक्षात घ्या, घटक राज्याचे महाधिवक्ता यांची नेमणूक ही ऑप्शन 3 राज्यपाल करतात. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले आहे? शीख, ख्रिश्चन, अनुसूचित जाती की अनुसूचित जमाती? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, शीख अल्पसंख्याक समाजाला. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि जे आपलं दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील सबस्क्राईब करा. आपल्याला मुंबई उच्च न्यायालय याकरता मटेरियल हवं असेल तर 15,000 प्रश्न आणि 300+ ऑनलाईन टेस्ट फक्त 240 रुपयामध्ये आपण घेऊ शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करताना NEW20 हा कुपन कोड यूज करायचा आहे. यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर ज्या डिटेल दिसत आहेत ते सर्व मटेरियल मिळणार आहेत. जेवढ्याही PDF आहेत त्या तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करू शकता आणि ऑनलाईन टेस्ट कितीही वेळेस तुम्ही अटेम्प्ट करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या आधीचे सर्व व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन मुंबई उच्च न्यायालय परीक्षा ही प्लेलिस्ट ओपन करा आणि आधीचे सर्व व्हिडिओ बघून घ्या. परीक्षेत तुम्हाला मदत होईल. थँक्यू.